नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे लक्ष देऊन ऐका. असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळतं, तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते, त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते. याचा कोणाला दोष देणं हे चुकीचं ठरतं, कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी. म्हणून आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे कलियुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील आणि ईर्ष्या करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो. आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला खाली पाडायला, खेचायला बघत असतो. आणि अशा कारण नसताना ईर्ष्या करणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं, त्यांना कसं टाळायचं, हा आपला सतत प्रयत्न असतो. अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची तर या गोष्टी लक्षात ठेवा. आपली बाजू किंवा आपला मार्ग सरळ असेल, सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही. समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही. शेवटी विजय सत्याचाच होतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कट कारस्थान करण्याची गरज नाही. आपलं यश पुरेसं आहे समोरच्याला उत्तर द्यायला. प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमधले दोष बघण्याची सवय असते. माणूस स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही. समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो. आपण स्वतः काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही. शत्रूला कधीही कमी समजायचं नाही. आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला, आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका. आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका. स्वतःवर विश्वास कायम असू द्या. कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा. कधीच कोणासमोर हार मानू नका. आपल्या शत्रूची सगळी माहिती असू यातच आपण आपली 80% लढाई जिंकलेली असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका. आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा. स्वतःवर संयम ठेवा. माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नकोत. ज्या गोष्टींमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे. तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा. रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो. म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली. बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचं. बुद्धिहीन व्यक्ती या विषाच्या समान असतात. बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहीत असते, बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना. आपल्या स्वभावात कठोरपणा असू द्या. कधीकधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही. जशास तसे उत्तर कळून येते. म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये. आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याचा आपल्या वागण्यात दिसायला हवा, जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही. आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा. कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा नये. कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.